सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. 9 नोव्हेंबर 2025 रोजी मिरज शहर पोलीस ठाणे इथं शिवराया अप्पाराया तेलसंग यांनी उमेश उर्फ अनिल सदाशिव गुरव तसंच रोहित दिलीप पोद्दार यांच्यावर फसवणुकीचा आणि बनावट कागदपत्र वापरून कर्ज काढून देतो असं सांगून या कामी 8 लाख रुपये घेऊन यातील फिर्यादी शिवराया तेलसंग यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची व्याप्ती ही वेगवेगळ्या राज्यात असण्याची शक्यता असल्यामुळं पोलिसांनी एकूण 3 आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 318(2)(4), 336(2)(3), 338, 339, 340(2), 229(1), 229(2), 233 आणि 236 अशा एकूण 11 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गुन्ह्यात आरोपी क्रमांक सूरज दत्तात्रय कणसे, उमेश अनिल गुरव, रोहित पोद्दार या 3 आरोपींचा शोध मिरज पोलीस घेत असतानाच यातील आरोपी क्रमांक 2 आणि 3 यांनी मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांच्याकडे जिल्हा आणि सत्र न्यायालय सांगली इथं जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्ज सांगली जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता फेटाळला. त्यानंतर ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी सांगली जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या आदेशाला अपील करत कोल्हापूर खंडपीठ बॉम्बे हायकोर्ट इथं जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाची सुनावणी ही न्यायमूर्ती सूर्यवंशी यांच्या कोर्टात झाली. अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी युक्तिवाद करत या गुन्ह्यामध्ये आरोपी अनिल गुरव, रोहित पोद्दार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असून 8 लाख हे कधीच फिर्यादी यांनी या आरोपींना दिले नाहीत. शिवाय फिर्यादींनी ज्या दिवसांचा उल्लेख आणि घटनेचा उल्लेख केलाय या दोन्ही दिवशी हे दोन्ही आरोपी मुळातच हजर नव्हते. या आरोपींची कोणतीही आंतरराज्य टोळी नाही. तसंच आरोपी तपास कार्यात पोलीस ठाण्यात हजर राहायला तयार आहेत. हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्ती यांनी आरोपींना अंतिम जामीन मंजूर करत मिरज शहर पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितलं. 21 जानेवारी 2026 रोजी न्यायमूर्ती कोल्हापूर खंडपीठ यांनी जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं असून यामध्ये आरोपी क्रमांक 1 सूरज दत्तात्रय कणसे हा मूळ आरोपी असल्याचं दिसून येतंय. तरी या गुन्ह्यात तपासी अधिकारी यांनी तपासकामी पडताळलेली कागदांची शहानिशा करत न्यायमूर्ती यांनी ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत संबंधित आरोपी उमेश उर्फ अनिल गुरव तसंच रोहित पोद्दार यांना अंतिम जामीन अर्ज मंजुरी दिली. या कामी ॲडव्होकेट प्रदीप जाधव, ॲडव्होकेट अजित घोरपडे यांचं विशेष सहकार्य लाभलं. सांगली जिल्हा येथील मिरज शहरमध्ये मिरज शहर पोलीस ठाणे येथे साधारण 9/11/2025 रोजी सूरज दत्तात्रय कणसे, अनिल गुरव आणि रोहित दिलीप पोद्दार यांच्या विरुद्ध साधारण BNS मधील साधारण 11 कलमांच्या अंतर्गत फसवणूक व बनावट कागदपत्रे देऊन कर्ज मंजूर करून देतो अशा अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता. संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी क्रमांक 2 अनिल गुरव व रोहित दिलीप पोद्दार आरोपी क्रमांक 3 यांच्या वतीने मी जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली येथे जामीन अर्ज दाखल केला होता. संबंधित जामीन अर्जाची सुनावणी करत असताना जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली यांनी संबंधित जामीन अर्ज हा फेटाळून लावला. त्या फेटाळून लावलेल्या जामीन अर्जाच्या विरोधात आम्ही अपील म्हणून नव्याने कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे न्यायमूर्तींच्याकडे आम्ही पुन्हा जामीन अर्ज दाखल केला. संबंधित जामीन अर्ज त्याच्यावर युक्तिवाद करत असताना संबंधित न्यायमूर्ती यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित जामीन अर्ज मंजूर केला. संबंधित जामीन अर्जामध्ये ज्या 2 घटनांचा उल्लेख हा फिर्यादी यांच्याकडून फिर्याद दाखल करताना झाला होता त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक 2 आणि 3 अनिल गुरव व रोहित दिलीप पोद्दार यांनी
2-2 लाख असे 4 लाख रुपये हे 2 वेगवेगळ्या घटनेमध्ये रोकड स्वरूपात स्वीकारली होती, अशा पद्धतीचे स्पेसिफिक ॲलिगेशन्स होते. मात्र त्याच 2 घटनेच्या वेळेला संबंधित आरोपी क्रमांक 2 आणि 3 हे मुळातच कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यापासून 200 ते 300 किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे आम्ही न्यायालयासमोर काही एव्हिडन्सेस देऊन आम्ही त्या गोष्टी प्रस्थापित केल्या आणि संबंधित युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती यांनी संबंधित जामीन अर्ज हा अनिल गुरव व रोहित दिलीप पोद्दार यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे.